ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 4. बघा प्रॉब्लेममध्ये द टर्न ओव्हर अँड टोटल कॉस्ट. आता बघा इथे टोटल कॉस्ट आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. इन द अर्लियर प्रॉब्लेम दे हॅव गिवन अस प्रॉफिट. ओके, म्हणजे सेल्स आणि आपल्याला प्रॉफिट दिलेला होता, पण इन करंट प्रॉब्लेम त्याने आपल्याला टोटल कॉस्ट दिलेली आहे. तर आपण अजून एक कॉलम आपण ॲड करणार प्रॉफिटचा. ओके, अँड मग फर्स्ट आपण प्रॉफिट फाइंड आउट करणार, कारण की पी व्ही रेशोचा आपला फॉर्म्युला काय, चेंज इन प्रॉफिट डिवाइड बाय चेंज इन सेल. ओके, त्यामुळे आपल्याला प्रॉफिट फाइंड आउट करणं गरजेचं आहे. प्रॉफिट कॅल्क्युलेट करणं काही सिंपल आहे, सेल्स मायनस टोटल कॉस्ट इज इक्वल टू प्रॉफिट. ओके, नेक्स्ट आपला प्रॉफिट फाइंड आउट केल्यानंतर आपण कॉलम आपण ॲड करणार, डिफरन्सचा कॉलम इथे ॲड करणार आहोत. ओके, डिफरन्स मग सेल्सचा डिफरन्स आणि प्रॉफिटचा डिफरन्स, दॅट टू थिंग्स वी नीड टू कॅल्क्युलेट पी व्ही रेशो. तर आपण पहिल्यांदा पी व्ही रेशो फाइंड आउट करण्यासाठी आपला चेंज इन प्रॉफिट आपण चेंज इन सेल्स आपल्याला करायचं. तर इथे आपल्याला एक कॉलम आपण ॲड करून आपण फर्स्ट आपण प्रॉफिट फाइंड आउट करणार, नेक्स्ट आपण डिफरन्सचा कॉलम एक ॲड करणार आणि चेंजचा आपण म्हणजे डिफरन्स किती येतो आपण फाइंड आउट करून घेणार आहोत. नेक्स्ट आपण पी व्ही रेशो फाइंड आउट करणार आहोत. नेक्स्ट आपण फिक्स कॉस्ट फाइंड आउट करण्यासाठी आपण दोन फॉर्म्युले यूज करू शकतो. कोण सांगू शकेल कुठले फॉर्म्युले? आत्ताच आपण यूज केले दोन फॉर्म्युले. फर्स्ट आपल्याला कंट्रीब्युशन फाइंड आउट करायचं आहे. फर्स्ट आपल्याला कंट्रीब्युशनचा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि नेक्स्ट आपल्याला फिक्स कॉस्टचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. कंट्रीब्युशनचा फॉर्म्युला, कंट्रीब्युशन इज इक्वल टू सेल्स इंटू पी व्ही रेशो, कारण आपल्याला सेल्स माहिती आहे आणि पी व्ही रेशो आपण फाइंड आउट करणार आहोत. त्यामुळे कंट्रीब्युशन इंटू पी व्ही रेशो फॉर्म्युला आपल्याला कंट्रीब्युशन इज इक्वल टू सेल्स इंटू पी व्ही रेशो आपला फॉर्म्युला यूज करायचा आहे. नेक्स्ट फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत फिक्स कॉस्टचा फॉर्म्युला. फिक्स कॉस्ट इज इक्वल टू कंट्रीब्युशन मायनस प्रॉफिट. ओके, तर ज्या पिरियडचे आपण सेल्स घेणार आहोत त्याच पिरियडचा आपल्याला प्रॉफिट आपल्याला कन्सिडर करायचं आहे फिक्स कॉस्ट फाइंड आउट करताना. ती एक गोष्ट लक्षात ठेवा, नाही तर काय करतील, फर्स्ट पिरियडचे सेल्स घेतील त्यावरून कंट्रीब्युशन फाइंड आउट करतील आणि सेकंड पिरियडचा प्रॉफिट कधी यूज केला तर रॉंग आन्सर येईल. ओके, त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कंट्रीब्युशन ह्या फिक्स कॉस्ट फाइंड आउट करताना तुम्ही ज्या पिरियडचे सेल्स कन्सिडर केलेले आहेत कंट्रीब्युशन फाइंड आउट करण्यासाठी, सेम पिरियडचे तुम्हाला प्रॉफिट कन्सिडर करायचं आहे फिक्स कॉस्ट फाइंड आउट करण्यासाठी. कधी तुम्ही मिसमॅच केलं तिथे तर तुमचा आन्सर रॉंग फाइंड आउट होईल. ओके, नेक्स्ट बीई पी फाइंड आउट करायचं आहे. बीई पीसाठी फॉर्म्युला आहे फिक्स कॉस्ट डिवाइड बाय पी व्ही रेशो. त्या दोन्ही गोष्टी तुम्ही फाइंड आउट झालेल्याच असतील ऑलरेडी. ओके, नेक्स्ट आपल्याला सेल्स आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत आणि आपल्याला प्रॉफिट किंवा लॉस आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. नेक्स्ट आपल्याला प्रॉफिट दिलेलं आहे, आपल्याला सेल्स फाइंड आउट करायला सांगितलेले आहेत आणि फायनली आपल्याला मार्जिन ऑफ सेफ्टी फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे वेन द सेल्स आर ₹30,000. ओके, तर आपण फोर्थ प्रॉब्लेम आपण बघूया. ओके, आपलं फर्स्ट आपण चार्ट आपण ॲज इट इज आपण मेन्शन करूया. हा चार्ट फर्स्ट पिरियड, सेकंड पिरियड आणि डिफरन्स. डिफरन्सच्या आधी आपल्याला अजून एक कॉलम आपल्याला इन्सर्ट करायला लागेल, प्रॉफिट फाइंड आउट करायला लागेल. सॉरी, इथे आपला प्रॉफिट दिलेला आहे, इथे टोटल कॉस्ट आपल्याला दिलेली आहे. प्रॉब्लेममध्ये आपल्याला 25,000 अँड 20,000 सेल्स फर्स्ट पिरियडचे दिले 25,000 आणि सेकंड पिरियडचे आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत 37,500. ओके, इथे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे प्रॉफिट. टोटल कॉस्ट दिलेली आपल्या फर्स्ट पिरियडची 20,000 आणि सेकंड पिरियडची 27,500 आणि सेकंड पिरियडची 27,500. ओके, आता प्रॉफिट फाइंड आउट करण्यासाठी सेकंड पिरियड प्रॉफिट 37,500 मायनस फर्स्ट पिरियड प्रॉफिट 25,000, सॉरी फर्स्ट पिरियड सेल्स, सॉरी प्रॉफिट आपल्याला इथे फाइंड आउट करायला लागेल. सेल्स मायनस टोटल कॉस्ट, सेल्स 25,000 मायनस टोटल कॉस्ट 20,000, प्रॉफिट फाइंड आउट होईल 5,000. सेकंड पिरियडचा प्रॉफिट फाइंड आउट होईल 37,500 मायनस 27,500, प्रॉफिट फाइंड आउट होईल 10,000 आणि आपला डिफरन्स आपल्याला फाइंड आउट करायचा. डिफरन्स आपला फाइंड आउट होईल 10,000 मायनस 5,000 आपला डिफरन्स आपला फाइंड आउट झालेला आहे. दोन गोष्टी आपल्याला यूज करायच्या, 5,000 डिवाइड बाय 1,00,000. फर्स्ट आपला फाइंड आउट करायचा पी व्ही रेशो. पी व्ही रेशो इज इक्वल टू
Second formula, PV ratio is equal to change in profit divided by change in sales into 100. Change in profit 5000 divided by change in sale. Here wrong find out झाले. Change in sale 37,500 minus 25,500, 12,500. Okay. Change in profit 5,000 divided by change in sale 12,500 into 100, 40%. ओके, PV रेशो 40% आला आहे, तर व्हेरिएबल कॉस्ट टू सेल्स रेशो किती असेल? PV रेशो 20% आलेला आहे, तर व्हेरिएबल कॉस्ट टू सेल्स रेशो किती असेल? हे आपलं फर्स्ट प्रॉब्लेममध्ये आपलं डिस्कस झालेलं होतं. तर व्हेरिएबल कॉस्ट टू सेल्स रेशो असेल 60%. ओके, आता नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे फिक्स कॉस्ट. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे फिक्स कॉस्ट. आपल्याला दोन फॉर्म्युला यूज करून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फर्स्ट फॉर्म्युला, कंट्रीब्युशन इज इक्वल टू सेल्स इंटू PV रेशो. ओके, contribution is equal to sales into PV ratio. You can select any sales, any one period sales. That I am going to select first period sales, rupees 25,000 into PV ratio. PV ratio 40%. Okay, contribution आहे फर्स्ट पिरियडचे 10,000 रुपीज. आणि तुम्हाला सेकंड फॉर्म्युला यूज करायचा आहे फिक्स कॉस्ट इज इक्वल टू कंट्रीब्युशन मायनस प्रॉफिट. ओके, फिक्स कॉस्ट इज इक्वल टू कंट्रीब्युशन मायनस प्रॉफिट. कंट्रीब्युशन आहे 10,000 मायनस प्रॉफिट. फर्स्ट पिरियडचाच आपला प्रॉफिट आपल्याला कन्सिडर करायचा 5,000. ओके, 10,000 मायनस 5,000 इज इक्वल टू रुपीज 5,000. तुम्ही सेकंड पिरियडचं जरी फाइंड आउट करून बघितलं तरी सुद्धा सेम आन्सर येईल. ओके, आपण लास्ट प्रॉब्लेममध्ये आपण सॉल्व करून बघितलं की सेकंड पिरियडचं सुद्धा आपण यूज केलं तर सेम आन्सर आलं. आता सुद्धा तुम्ही फाइंड आउट करून बघू शकता. फर्स्ट तुम्ही कंट्रीब्युशन फाइंड आउट करून बघा 37,500 इंटू PV रेशो 40 डिवाइड बाय 100, 15,000. आणि फिक्स कॉस्ट फाइंड आउट करा कंट्रीब्युशन मायनस प्रॉफिट. सेकंड पिरियडचा प्रॉफिट किती आहे 10,000. आन्सर 5,000च येते. बघा दोन्ही वेळेस आन्सर आपलं सेमच येणार आहे 5,000 रुपीज 5,000. म्हणजे फिक्स कॉस्ट आपली आहे रुपीज 5,000. ओके, नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे ब्रेक इवन पॉईंट. ओके, आता दोन्ही गोष्टी आपल्याला मेन्शन केलेल्या आहेत त्या आपल्याला डायरेक्ट आपल्याला प्रोव्हाइड केल्या. 5,000 डिवाइड बाय 40%. ब्रेक इवन पॉईंट इज इक्वल टू फिक्स कॉस्ट डिवाइड बाय PV रेशो. ओके, फिक्स कॉस्ट 5,000 डिवाइड बाय PV रेशो 40%, 12,500. ओके, ब्रेक इवन पॉईंट म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस. आता कधी 12,500चे कधी सेल झाले तर आपल्याला प्रॉफिट पण होणार नाही आणि लॉस पण होणार नाही. ओके, नो प्रॉफिट नो लॉस असणार आहे. आपण त्याचं आपण व्हेरिफिकेशन करून बघू शकतो. हे मार्जिनल कॉस्ट स्टेटमेंट मी ओके, कधी तुम्ही 12,500चे कधी सेल्स केले तर नो प्रॉफिट नो लॉस येईल. व्हेरिएबल कॉस्ट टू सेल्स रेशो किती आपला करंट प्रॉब्लेममध्ये 60% आहे. ओके, 7,500. कंट्रीब्युशन 5,000 रुपीज येईल आणि फिक्स कॉस्ट आपल्या प्रॉब्लेममध्ये किती आता 5,000 रुपीज. ओके, प्रॉफिट 0 रुपीज. ओके, म्हणजे कधी 12,500चे कधी सेल झाले तर आपला प्रॉफिट किती असणार आहे 0 रुपीज असणार आहे. आणि तुम्ही ह्या करंट प्रॉब्लेममध्ये BEP इन युनिट फाइंड आउट करू शकत नाहीत कारण की आपला तुम्हाला युनिट्सची इन्फॉर्मेशन अवेलेबल नाही आहे. ओके, त्यामुळे तुम्ही BEP फाइंड आउट करू युनिट फाइंड आउट करू शकत नाही आहेत. ओके, नेक्स्ट आपल्याला सांगितलेलं आहे सेमच प्रॉब्लेम आहे ॲक्च्युली. अमाऊंट ऑफ प्रॉफिट और लॉस वेन सेल्स आर रुपीज 20,000. ओके, सेल्स आर रुपीज 20,000. ओके, काय फॉर्म्युला यूज होईल? सेल्स आपल्याला प्रोव्हाइड केले 20,000. मग आपल्या दोन फॉर्म्युले इथे सुद्धा यूज करायचे. फर्स्ट कंट्रीब्युशन फाइंड आउट करायचं, नेक्स्ट प्रॉफिट फाइंड आउट करायचं आहे. कंट्रीब्युशनसाठी आपला फॉर्म्युला यूज करायचा आहे सेल्स इंटू PV रेशो. ओके, आणि प्रॉफिटसाठी फॉर्म्युला यूज करायचा आहे कंट्रीब्युशन मायनस फिक्स कॉस्ट. ओके, हा फॉर्म्युला सेम यूज होणार आहे. ओके, कंट्रीब्युशन इज इक्वल टू सेल्स इंटू PV रेशो. PV रेशो 40%. ओके, 8,000 रुपीज.
ओके. आणि फिक्स कॉस्ट आपला प्रॉफिट फाइंड आउट करायचा आहे, कंट्रीब्युशन मायनस फिक्स कॉस्ट. कंट्रीब्युशन 8,000 मायनस फिक्स कॉस्ट 5,000. ओके, 3,000 रुपीज. कंट्रीब्युशन इज इक्वल टू कंट्रीब्युशन इज इक्वल टू सेल्स इंटू पी व्ही रेशो 8,000 आले. आणि प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे कंट्रीब्युशन मायनस फिक्स कॉस्ट. फिक्स कॉस्ट किती आहे? 5,000 रुपीज. त्यामुळे 8,000 मायनस 5,000 इज इक्वल टू 3,000 रुपीज. तुम्ही व्हेरिफिकेशन करून बघू शकता. 20,000 सेल्स असताना 20,000 बघा 3,000 प्रॉफिट येतो आहे. ओके, एक्सेल असल्यामुळे डायरेक्ट आपला आन्सर फाइंड आउट होते 3,000 रुपीज प्रॉफिट. ओके. नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं अमाऊंट ऑफ सेल्स रिक्वायर्ड टू अर्न प्रॉफिट ऑफ रुपीज 7,500. ओके, तो सेम आहे ॲक्च्युली. amount of sales when profit of rupees 7,500. ओके, प्रॉफिट किती? 7,500. तर आपला फॉर्म्युला यूज करायचा आहे फिक्स कॉस्ट प्लस एक्सपेक्टेड प्रॉफिट. फिक्स कॉस्ट किती आहे? 5,000 प्लस एक्सपेक्टेड प्रॉफिट 7,500. ओके, डिवाइड बाय पी व्ही रेशो. पी व्ही रेशो किती दिलेला आहे आपल्याला? आपण ऑलरेडी फाइंड आउट केलेलं आहे. 40% आहे ना पी व्ही रेशो, 40% आहे. ओके, त्यामुळे आन्सर आपला फाइंड आउट होईल फिक्स कॉस्ट प्लस एक्सपेक्टेड प्रॉफिट याची टोटल येते 12,500 डिवाइड बाय पी व्ही रेशो 40%. ओके, 31,250. मग आपण आन्सर आपण व्हेरीफाय करून बघूया. 31,250 बघा 7,500 आपला प्रॉफिट येतो आहे. ओके, म्हणजे 31,250 रुपीज जेव्हा सेल्स असेल तेव्हा आपला प्रॉफिट किती असेल? 7,500 रुपीज. ओके, फायनली आपल्याला विचारले मार्जिन ऑफ सेफ्टी वेन सेल्स आर रुपीज 30,000. ओके, मार्जिन ऑफ सेफ्टीचा डायरेक्ट फॉर्म्युला यूज करायचा आहे. मार्जिन ऑफ सेफ्टीचा फॉर्म्युला काय? ॲक्च्युअल सेल मायनस ब्रेक इवन सेल. ओके, ॲक्च्युअल सेल मायनस ब्रेक इवन सेल. ॲक्च्युअल सेल्स आपल्याला प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केले 30,000 मायनस ब्रेक इवन सेल्स किती आहेत? 12,500. ओके, 17,500 आपली मार्जिन ऑफ सेफ्टी फाइंड आउट होईल. ओके, ओके, कोणाला डिफिकल्टी आहे प्रॉब्लेममध्ये? आपण नेक्स्ट लेक्चरला आपण युनिव्हर्सिटीनी जे प्रॉब्लेम आलेले आहेत युनिव्हर्सिटी लेवलला ते आपण बघणार आहोत. आपण प्रॉब्लेम म्हणजे युनिव्हर्सिटी एक्झामला जे प्रॉब्लेम आलेले आहेत, ज्या कोणत्या इयर आले आहेत मी तुम्हाला सांगेन आणि ते आपण प्रॉब्लेम आपण सॉल्व करूया. म्हणजे तुम्हाला युनिव्हर्सिटी लेवल हे सुद्धा ॲक्च्युली युनिव्हर्सिटी लेवलला असेच प्रॉब्लेम येतील ॲक्च्युली. ओके, हा जो प्रॉब्लेम आहे ना युनिव्हर्सिटी लेवलला अशाच पद्धतीचे प्रॉब्लेम येतील, पण आपण एखादा जो एक्झॅक्टली एक्झामला आलेला जो प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व करून बघूया. ओके, नेक्स्ट लेक्चरला. कोणाला काही क्वेरी असतील तर आत्ता विचारू शकता तुम्ही. चे प्रॉब्लेम्स मिळू शकतील का? एक्सेलचे प्रॉब्लेम हा जे प्रॉब्लेम जे आहेत ते? हां सर. ती प्रॉब्लेमची शीट का तुमची मी जी आहे ती? ते आता एक्सेल मध्ये आपण सोल्युशन्स हे केले ना सर. चालेल चालेल, सो ठीक आहे. मग ते स्टेप्स करायला इझी होईल आणि मग त्याच्यावरती ते मिळून जाईल. चालेल हां सर. चालेल, ठीक आहे. मी एक्सेलची तुम्हाला शीट देतो, पण एक तुम्हाला एक सजेशन देतो, एक्सेलमध्ये सॉल्व करू नका. कारण की तुम्हाला एक्झाममध्ये एक्सेलमध्ये सॉल्व करण्याचा ऑप्शन नाही आहे. जेव्हा तुम्ही नाही एक्सेलमध्ये नाही, सॉल्व फक्त सर रेफरन्ससाठी. हां, तुम्ही रेफरन्ससाठी घ्या. मी तुम्हाला रेफरन्ससाठी मी ती पाठवीन तुम्हाला एक्सेल शीट, त्याचा काही इश्यू नाही आहे. ओके, पण मेन गोष्ट कुठली आहे की ती एक्सेलमध्ये, कारण की तुम्हाला कॅल्क्युलेटर यूज करायचं आहे.
ओके, तर जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेटर यूज करता त्याची ॲक्च्युली वेगळ्या पद्धतीने कॅल्क्युलेशन होतं आणि तुम्ही एक्सेल यूज करता तेव्हा त्याच्यावरती वेगळ्या पद्धतीने कॅल्क्युलेशन होतो. तर माझं सजेशन असेल, मी एक्सेल शीट तुम्हाला पाठवीन, पण माझं सजेशन असेल की एक्सेल शीटवरती तुम्ही सॉल्व करू नका. ओके, मी पाठवतो तुम्हाला येस एक्सेल शीट ती. हां, येस सर. ओके ओके सर. ओके. ओके सर, थँक्यू. अजून काय आहे का क्वेरी? ओके, नसेल तर आपण नेक्स्ट लेक्चरला आपण कंटिन्यू करूया. ओके, हाच टॉपिक फक्त आपण एक युनिव्हर्सिटी एक्झामला जे प्रॉब्लेम्स आलेले आहेत ते आपण कन्सिडर करणार आहोत. ओके, ते आपण सॉल्व करूया नेक्स्ट लेक्चरला. चालेल सर. आणि हे जे प्रॉब्लेम्स आहेत जे आपण मी जे आता जे लेक्चर्स घेतो आहे ते मी यूट्यूबला अपलोड करतो आहे. ते यूट्यूबची एक लिंक लास्ट लेक्चरला ज्यांनी अटेंड केलेलं नाही आहे तर यूट्यूबला लिंक जी होती यूट्यूबची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नाही चॅट बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे. तर ती चॅट बॉक्समधली ती लिंक बघा, ओपन करा. ओके, सेम मी हे सुद्धा लेक्चर्स आहे हे सुद्धा लेक्चर अपलोड करणार आहे. मला वाटतं मी 2 ते 3 ॲक्च्युली स्प्लिट केलेलं आहे, कारण जे लास्ट लेक्चर होतं ते काहीतरी 1.5 आवरचं झालेलं होतं. तर तेवढं खूप मोठं लेक्चर्स होतं, त्यामुळे मी आता हे 2-3 जे वेगवेगळे प्रॉब्लेम घेतले ते वेगवेगळे त्याचं रेकॉर्डिंग केलेलं आहे. ओके, तर ते रेकॉर्डिंगसुद्धा मी अपलोड करीन. ओके, तर आजचे जे रेकॉर्डिंग आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता. ओके, लास्ट लेक्चरला दाखवले होते माझं चॅनल आहे. ओके, चॅनलला ह्या चॅनलला सर्च करा, तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जेव्हा मी नवीन लेक्चर्स अपलोड करीन तर तुम्हाला लेक्चर्स ते मिळत जातील. ओके, तर थँक्यू. नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया. तर नेक्स्ट लेक्चरला मला तुम्ही हा जो चार्ट आहे त्या चार्टवरती तुम्ही कॅल्क्युलेशन करणार आहात. ओके, आणि मला ते सांगणार आहात तुम्ही कॅल्क्युलेशन केलेलं आहे म्हणून, कारण की मी जोपर्यंत ते स्वतः सॉल्व करत नाही तोपर्यंत मी कितीही सांगून दे तरी त्याचा काही उपयोग नाही आहे. ओके, तुम्ही स्वतः सॉल्व करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि ते सॉल्व करताना कुठलीही तुम्हाला डिफिकल्टी येतील, ती कशाही पद्धतीची डिफिकल्टी असून दे, तुम्ही मला नेक्स्ट लेक्चरला मला विचारू शकता. आपण त्याच्यावरती काही सोल्युशन असेल ते आपण बघूया. ओके, कुठली गोष्ट समजली नसेल ते विचारा, आपण त्याच्यावरती आपण डिस्कशन आपण करूया. ओके, आता आपण पी जी लेवलला आहोत तर आपलं डिस्कशनने आपलं ॲक्च्युअली लेक्चर व्हायला पाहिजे. लेक्चर म्हणजे वन वे कम्युनिकेशन नको आहे, 2 वे कम्युनिकेशन असलं तर म्हणजे आपल्याला लेक्चर तुम्हाला समजतं की नाही ते सुद्धा मला समजेल म्हणजे. ओके, तर थँक्यू. नेक्स्ट लेक्चरला मला तुम्ही हा जो चार्ट आहे त्या चार्टसाठी मी फर्स्ट प्रॉब्लेमसुद्धा अपलोड केलेला आहे किंवा तुम्हाला सेंड केलेला आहे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. तर तो प्रॉब्लेम तुम्ही बघणार आहात आणि त्या प्रॉब्लेमचं या सोल्युशन तुम्ही प्रिपेअर करणार आहात आणि मला त्याचे ॲन्सर्स मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला विचारेन. ओके, की हे चेंज झालं म्हणजे फर्स्ट पॉईंट तुमचा चेंज झाला तर तुमचा किती ॲन्सर आलेला आहे, सेकंड पॉईंट तुम्ही चेंज केला तर तुमचा काय ॲन्सर आलेला आहे, तर मला नेक्स्ट लेक्चरला मला तुम्ही सांगणार आहात. ओके, थँक्यू. आपण नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया.